नमस्कार मित्रांनो, मी नितेश. स्वागत आहे माझ्या नितेश ब्लॉग चॅनलमध्ये. तर आम्ही आज चाललोय शुक्रवार बाजारामध्ये. आपल्या पंपापासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती शुक्रवारचा बाजार भरतो, तिकडे आपण चाललोय. नयनला पण काय काय थोडं भाजी वगैरे घ्यायचे, त्या निमित्ताने आम्ही बाजारात चाललोय. तर आज तुम्हाला खंडाळामधील शुक्रवार बाजार दाखवणार आहे. हा बाजार इथे दर शुक्रवारी कायम भरत असतो आणि आज आम्ही तुम्हाला पूर्ण बाजार फिरवून दाखवणार आहोत. हा बाजार आमच्या पंपापासून फार लांब नाही, पण इथे खूप लोकांची गर्दी असते आणि आज शुक्रवार असल्यामुळे आजूबाजूच्या गावातून सगळी लोक इथे खरेदीसाठी येतात. तर आज बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. लहान मुलं, महिला, वयस्कर आणि हायस्कूलची मुलं वगैरे असे सगळे लोक इथे दिसतात. शुक्रवार आला की इथे वेगळंच वातावरण तयार असतं. तुम्ही बाजारात आलात तर इथे सगळ्यात आधी तुम्हाला भाजीपाला, ताज्या भाज्या, कांदे, बटाटे, टोमॅटो, पालेभाज्या, तसेच कपड्यांचे स्टॉल, लहान मुलांचे कपडे, घरगुती भांडी, प्लास्टिक सामान, किराणा माल ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे लोकांना सोपं पडतं. या बाजाराची खरी मजा म्हणजे हा बाजार ग्रामीण बाजार आहे. काही लोक स्वतःच्या शेतात पिकवलेली भाजी देखील विकायला आणतात, म्हणूनच हा बाजार थोडा वेगळा वाटत असतो. चला, आमची पण थोडी भाजींची खरेदी झालेली आहे. इथे आता नयन कांदे बटाटे वगैरे घेतोय. कसं आठवड्याभरासाठी लागणाऱ्या वस्तू आम्ही इथे नेहमी घेत असतो आणि इथे थोडं ऊन वगैरे लागत होतं, म्हणून आम्ही इथे उसाचा ज्यूस पियालो. आणि पुन्हा इथे नयनला सुकी मच्छी घ्यायची होती, तर इथे सुकी मच्छी घ्यायला आलो. आणि पुढे आलो तर आम्हाला इथे ताजे मासे दिसले, तर नयन बोलतोय ताजे मासे पण घेऊया. ताजे मासे वगैरे घेऊन झाले, कापून वगैरे घेतलेले आणि आम्ही पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. तर जाताना अशी काही स्टॉल आहेत कपड्यांचे वगैरे. बाकी हे काका दाखवत होते कोबी वगैरे, कांदा वगैरे कापायचे आणि छोटी मशीन होती. तर इथे एक नयनला चप्पल देखील आवडतात, लगेच नयन घेऊन टाकतो. कसं आहे, वेळ लावायचं नाही, रास्ते कमाल साचते में, म्हणून तर बाजार म्हणतात. तर मित्रांनो, असा होता आमच्या खंडाळा गावातील शुक्रवारचा बाजार. तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.